उन्हाळा आला की काहीतरी थंड असं प्यावंसं वाटतं. तर आज मी बनवलं आहे द्राक्षांचं सरबत. जयच किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला आपण सुरुवात करूया. बाजारातनं द्राक्ष आणल्यावर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे जे पांढरे डाग दिसत आहेत, हे पेस्टिसाइड कीटकनाशकं मारलेले असतात आणि ते खूप आपल्या शरीरासाठी घातक असतात. द्राक्ष केव्हाही मिठाच्या पाण्याने किंवा बेकिंग सोडा टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. थोडा वेळ मिठाच्या पाण्यात राहू द्यायचे आणि मग त्यांना चोळून बाहेर काढून घ्यायचे आहेत. इथे मी एक मिक्सरचा जार घेतला आहे. त्यात वाटीभर द्राक्ष घेतले आहेत. द्राक्ष स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे द्राक्ष टाकून घेऊ. यामध्ये मी आईस क्यूब टाकून घेणार आहे. 4-5 आईस क्यूब टाकून घेऊ. छोटे आहेत म्हणून. मोठे असतील तर 2 टाकले तरी चालतील. नंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. थोडं काळं मीठ घालून घ्यायचं आहे. 5-6 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. ते पण आपण या मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ. आणि 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे. थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. एक पातेलं घेतलेलं आहे. त्यावर मी गाळणी ठेवून घेतलेली आहे. बघा असं स्ट्रेनर आपल्याकडे असतंच. त्यावर पातेल्यावर ठेवून घ्यायचं आणि आपण जे ज्यूस तयार केलेला आहे द्राक्षांचा, तो असा गाळणीवर टाकून घ्यायचा आहे आणि वरून चमच्याने दाब देऊन आपल्याला पूर्ण चोथा वेगळा करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला चोथा वेगळा करून घ्यायचा आहे. जी साल वगैरे असते ती पूर्णपणे निघून जाते आणि आपल्याला छान असा प्लेन ज्यूस प्यायला मिळतो. बघा किती चोथा निघालेला आहे. नंतर आपण एक ग्लास घेतला आहे. त्यामध्ये पण आपण आईस क्यूब टाकून घेतलेले आहे आणि मस्त असा आपला द्राक्षांचा ज्यूस रेडी झालेला आहे. बघा द्राक्षांचा ज्यूस टाकून झालेला आहे आणि वरून आता मी यावर थोडं काळं मीठ टाकून घेणार आहे. काळ्या मिठामुळे काय होतं, चव खूप छान लागते. पुदिन्याचे पानं पण टाकून घ्यायचे आहे वरतून. 2 पानं टाकून घेतली आहेत. एक लिंबाची स्लाईस लावून घेतली आहे आणि वरून थोडं काळं मीठ स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. काळ्या मिठामुळे खूप छान चव येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.